ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. 5 एप्रिल 2026 रविवारी संकष्टी चतुर्थी आहे. ही तिथी दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला येते. या दिवशी गणपती बाप्पाची सेवा व साधना केल्याने आपली बिघडलेली कामे नीट होतात व जीवनातील अडचणी दूर होतात. तर या दिवशी नक्की काय करावे हे आज आपण जाणून घेऊया. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रातःकाली देवपूजा करताना श्री गणेशाच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर बाप्पाला सुंदर आसनावर बसवावे. त्यानंतर सेंदूर, लाल जास्वंदाचे फूल, 21 दुर्वाची जुडी अर्पण करावी. गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य अशी पंचोपचार पूजा करावी. नैवेद्याला बुंदीचे लाडू किंवा तिळाचे लाडू ठेवावेत. गणपती बाप्पाची आरती करावी. या दिवशी दान करणे तितकेच श्रेष्ठ सांगितले गेले आहे. कलियुगात दानाला फार महत्त्व आहे. कलियुगात देव आपण केलेल्या दानाने भरपूर खुश होतात. म्हणून या दिवशी गरजूंना अन्नदान करावे. गाईला हिरवा चारा द्यावा व मंदिरामध्ये हिरवे मूग दान करावे. अशा प्रकारे आपण दान करू शकतो. या दिवशी उपवास आपण करू शकतो. उपवास केल्यास जमेल तसा फलाहार करावा किंवा न जमल्यास व्रताचे पदार्थ खावेत. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे चंद्रदर्शन केल्यानंतरच पूर्ण होते असे सांगितले गेले आहे. तर या दिवशी रात्री गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा व चंद्राला अर्घ्य घ्यावे. हे अर्घ्य देताना तांदूळ, कच्चे दूध व पांढरी फुले घालून अर्घ्य द्यावे व आरती करावी. त्यानंतर घरी येऊन उपवास सोडावा. असे सर्व केल्याने आपल्यावर गणपती बाप्पाची कृपा तर होतेच, त्याचबरोबर जीवनातील अडचणी दूर होतात. मंगळ दोष असेल तर तो कमी होतो आणि आपल्या जीवनात मंगलमय सर्व होते. या दिवशी गणपती साधना करण्यासाठी लाल रंगाचे आसन घ्यावे. शक्यतो लाल कपडे घालावेत. देवासमोर दिवा लावावा, अगरबत्ती लावावी आणि संकल्प करण्यासाठी पाणी घ्यावे. आसनावर बसावे. जपासाठी लाल चंदनाची किंवा रुद्राक्षाची माळ घ्यावी. त्यानंतर जी साधना करणार आहोत त्याचा संकल्प घ्यावा. संकल्प घेताना 3 वेळा पाणी प्यावे म्हणजे आचमन करावे व चौथ्यांदा हे पाणी हातात घेऊन संकल्प घ्यावा. तुमचे नाव, गोत्र, तुम्ही कुठे राहता व कोणती साधना किती वेळ करणार आहात हे बोलून तळहातावरील पाणी जमिनीवर सोडावे व साधनेला सुरुवात करावी. तर या दिवशी साधना करण्यासाठी आपण अथर्वशीर्षा किंवा संकटनाशन गणपती स्तोत्र याचे पठण करावे. हे स्तोत्र आपण 1 वेळा, 3 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा असे पठण करू शकतो. त्यानंतर जप करायचा असेल तर रुद्राक्षाच्या किंवा लाल चंदनाच्या माळेने श्री गणेशाय नमः किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. अशा प्रकारे आपण संकष्टी चतुर्थीचे व्रत, पूजा व साधना करू शकतो. तर याची झालेली साधना मी गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करते. ओम गण गणपतये नमः. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत आणि कमेंट देखील करा.